जय छत्रपती शिवराय. तुम्हा सर्वांचं आपलं चॅनल दिनेश वृषाली कराडमध्ये स्वागत आहे. तर आजचा जो व्हिडिओ आहे तो आहे श्रीकृष्ण मंदिर आरवडे येथे. तर तिथे ना तुम्हाला माहिती आहे आपले प्रत्येक जे व्हिडिओ असतात ते आपण चॅनलचे जे काही व्हिडिओ आहेत आपण आतापर्यंत अपलोड केलेले ते आपण प्रत्येक व्हिडिओसाठी आपण परमिशन घेत आलो आहोत. तर आजच्या या व्हिडिओमध्ये मी परवानगी घेऊनच तिथलं जे काही संग्रहालय आहे मला पुढे कळेलच. अलौकिक आणि अद्भुत असं ते संग्रहालय आहे. इतकं छान तुम्हाला वाटणार आहे आतमध्ये गेल्यावर की आपण जी भगवद्गीता वाचतो, आता मी तर वाचलेली आहे, मला माहिती आहे भगवद्गीतेमध्ये जे काही आहे ते सर्व तुम्हाला माहिती तिथे अगदी एक चित्र स्वरूपात आणि मूर्ती स्वरूपात आपल्याला दिसते. तिथे मूर्ती रूपाने त्यांनी खूप सुंदर असं सादरीकरण केलेलं आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला तिथलं ते दर्शन घडवणार आहे आणि तिथे कॅमेरा वगैरे अलाउड नाही, त्यामुळे तुम्हाला आपल्या चॅनलवरती आतमध्ये काय काय आहे हे आज पाहता येणार आहे. शिवाय मंदिराचा जो व्हिडिओ आहे तोही मी अपलोड करणार आहे, पण तो आपला दुसऱ्या चॅनलवरती असणार आहे. वृषाली दिनेश शॉर्ट असं हे ते चॅनलचं नाव आहे. शिवाय मी डिस्क्रिप्शनमध्ये त्या चॅनलची लिंकही देईन. तर चला आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. जय श्रीकृष्ण. तर मंडळी, मंदिराचा जो पार्ट 2 असणार आहे तो मी अपलोड करेनच. जो काही मंदिराचा परिसर आहे त्याचा व्हिडिओ वेगळा असणार आहे. आजचा व्हिडिओ फक्त आणि फक्त संग्रहालय इथलाच असणार आहे. बाहेर पार्किंगला रोडला जागा आहे. आता आपण हा जो परिसर आहे इथून आपल्याला जायचं आहे आत म्युझियममध्ये. 5 वर्षापासून पुढे तिकीट घ्यावं लागेल. एका तिकिटाची किती आहे? 15 रुपये. तर मंडळी, ज्यावेळेला तुम्ही आतमध्ये प्रवेश करताना त्यावेळेलाच तुम्ही तुमचं भान पूर्णपणे विसरणार आहे. कारण सुरुवातीलाच तुम्हाला इतकं सुंदर आणि अलौकिक असं दर्शन घडतं. आता प्रत्येकजण वेगवेगळ्या फील्डमध्ये असतात, प्रत्येकाचे प्रोफेशन वेगवेगळे असतात. म्हणतो आपण की मी डॉक्टर आहे, मी इंजिनियर आहे, मी वकील आहे, मी शेतकरी आहे, बरंच काही असतं. पण खरंच आपण नक्की कोण आहोत याचा शोध आपण पुढे घेणार आहोत. तर मी कोण आहे? तर माझ्यासोबत माझा मुलगा छोटा शिवांश, माझे अहो दिनेशराव आणि माझ्या बहिणीचा मुलगा सिद्धेश असे आम्ही गेलो होतो. आणि मी असा आहे, अरेच्चा मी इतका बुटका आहे, कसं दिसते पाहिलं? तर पुढे, बापरे मी इतका जाड आहे, हो मी इतका उंच आहे, काय मी इतका बारीक आहे. तर मंडळी, इथं माहिती दिली, मी जाड नाही, बारीक नाही, मी उंचही नाही, बुटका तर शक्यच नाही. आणि अरे मग मी आहे तरी कोण? तर चला पाहूया आपण आहोत कोण. तर इथे आल्यानंतर त्यांनी प्रसिद्ध व्यक्तींनी मान्य केलेले पुनर्जन्माचे सत्य जे आहे त्यांचे फोटोज वगैरे आहेत, त्यांची माहिती खाली दिलेली आहे. आणि वरती तुम्ही झूम जे मी केलेलं आहे, जे टेक्स्ट आहे ते तुम्ही पॉज करून वाचा. ते वाचल्यानंतर तुम्हाला त्या फोटोबद्दल, त्या मूर्तीबद्दल जास्त माहिती मिळण्यासाठी सोपं होणार आहे. तर आतमध्ये आल्यानंतर सगळेच असे फोटोज आहेत असं नाही. तुम्ही जसं पुढं पुढं जाल ना, तुम्ही स्वतःला पूर्णपणे विसरून जाणार आहे. श्रीमद भगवद्गीता जी आहे ना, त्याबद्दल तुम्हाला त्यांनी इथे जेवढं सादरीकरण करता येईल तेवढं खूप उत्तम आणि खूप सुंदर असं त्यांनी सादरीकरण केलेलं आहे. तर बऱ्यापैकी मी तुम्हाला टेक्स्टवरती झूम केलेलं आहे. आत्म्याने धारण केलेल्या शरीराचे बदलते रूप. इथं आपल्या पूर्ण जीवनाचा जो काही क्रम आहे, आपलं जे काही आयुष्य आहे ते एका फ्रेममध्ये तुम्हाला भरपूर त्यांनी उलगडा केलेला आहे. आणि हे दिसतंच तुम्हाला. ज्याप्रमाणे देहधारी आत्मा या देहात बालपणातून तारुण्यात आणि तारुण्यातून म्हातारपणात एका मागून एक जात असतो, त्याचप्रमाणे तो जीवात्मा शरीराच्या मृत्यूनंतर दुसऱ्या देहात प्रवेश करतो.
तर हे तुम्ही जे बघताय ते तुम्हाला श्रीमद भगवद्गीतेमध्येही अतिशय उत्तम तिथं सांगितलेलं आहे, पण इथं त्यांनी चित्ररूपात आणि मूर्तिरूपात तुम्हाला सादर केले. पाहिलंत ना? तर चला आता आपण पुढे जाऊया. तर तिथं जे कोणी भक्त वगैरे येत असतात, खूप लांबून लांबून लोक येत असतात, तर ते इथे आतमध्ये हे पाहायला आलेले आहेत. तुम्हाला जे काही दिसत आहेत लोक, तर जे काही आपण कर्म करतो त्या कर्मानुसार काय त्याचं फल असतं, तर त्याचं त्यांनी इथं खूप सुंदर असं माहिती दिली. जुगार, पत्ते, मटका, लॉटरी, खोटे बोलणे, लूटमार इत्यादी करणाऱ्यांना काय शिक्षा मिळते हे इथं चित्रामध्ये त्यांनी दाखवले. पहा, म्हणजे ते पाहिलं ना की धस्स होऊन जाईल एखाद्याचं. जे कोणी हे करतात सत्यता नष्ट होते. जे कोणी फसवून लूटमार करतात त्यांच्या पोटामध्ये अत्यंत तप्त सळईने चटके दिले जातात. त्यानंतर नशापान, दारू, तंबाखू, सिगारेट, अफू, गांजा इत्यादी जे कोणी व्यसन करतात त्यांचं काय हाल होतं, त्यांना काय शिक्षा मिळते, याचं पण हे चित्र आहे. पहा, अल्पबुद्धी मनुष्य देवतांना कृपायाचना करून आपले इच्छित भोग प्राप्त करतो, जे अनित्य असतात आणि मृत्यूच्या वेळी परत घेतली जातात, परंतु वास्तविकपणे हे भोग देणारे भगवंतच आहेत. आतमध्ये तुम्हाला फोटो व्हिडिओसाठी सक्त मनाई आहे, पण मी माझ्या लोकांना किंवा माझ्या यूट्यूबमार्फत लोकांना माहिती मिळण्यासाठी हे त्यांनी परमिशन मी घेतलेली आहे, त्यांची रीतसर परमिशन घेतलेली आहे की तुम्हाला माहिती मिळावी इथं आतमध्ये काय आहे यासाठी. तर आता हे चित्र जे आहे ते आहे जशी करणी तशी भरणी. श्रीमद भगवद्गीतेमध्ये खूप असे उल्लेख जे सुरुवातीला आहेत त्यातले थोडेफार मी सांगते. जसं की सात्विक, राजस किंवा तामस असे जे सर्व भाव आहेत ते माझ्या शक्तीनेच अभिव्यक्त होतात. या 3 गुणांनी मोहित झालेले हे सर्व जग या गुणांच्या पलीकडचा आणि अविनाशी असा जो मी त्या मला जाणीत नाही. तर आता माझ्याकडून अशा प्रकारची अधार्मिक कृत्य घडली आहेत किंवा घडत आहेत, तर मी या पापकर्मातून कसा मुक्त होईन याचे उपाय तुम्हाला इथून त्यांनी दिलेले आहेत. जिथे अपाय आहे तिथे उपाय आहे. तर तुम्ही जी काही अधार्मिक कृत्य करत असाल किंवा केलेली असतील, तर त्यातून जर तुम्हाला सुटका हवी असेल तर त्याचा उपाय भगवंतांनी तुम्हाला सांगितलेला आहे. तर त्याचं जर तुम्ही आचरण केलं तर तुम्हाला तुमची जी काही शिक्षा आहे त्याच्यामध्ये भगवंत नक्कीच माफी देईल. तर इथं आल्यानंतर तुम्हाला ते वाचता येईल, पाहता येईल, काय केलं पाहिजे, काय करू नये किंवा काय करावं, हे दोन्हीही याचा उलगडा तुम्हाला इथं एका ठिकाणी होतो. अप्राकृत आणि प्राकृत जगतात शक्ती, कांती, वैभव आणि ऐश्वर यांनी युक्त असलेल्या सर्व महान वस्तू भगवान श्रीकृष्णांच्या दिव्य शक्ती आणि ऐश्वर यांचा अंश प्रकाश आहेत. आतमध्ये आल्यानंतर तुम्हाला विठू माऊलींचं दर्शन होतं, ज्ञानेश्वर माऊलींचं दर्शन होतं, जगद्गुरू संत श्री तुकाराम महाराज यांचंही दर्शन होतं, श्री एकनाथ महाराज. हे तुम्ही आत आलात ना तर तुम्हाला अगदी पूर्ण पंढरपूर इथे तुम्हाला चंद्रभागा सर्व दर्शन होणार आहे आतमध्ये.
झूम करत आहे मी, ते तुम्हाला वाचता यावं यासाठीच मी ते व्यवस्थित असं टेक्स्टवरती झूम करते. तुम्ही हवं तर पॉज करा. यथार्थ ज्ञानी मनुष्य, विद्या विनय संपन्न ब्राह्मण, गाय, हत्ती तसेच कुत्रा आणि चांडाळ या सर्वांच्या ठिकाणी समान दृष्टीने पाहतो. योगाची पूर्णता म्हणजे आपल्या हृदयात भगवंतांचे ध्यान करणे आणि त्यांना जीवनाची परम लक्ष्य करणे, असा उल्लेख श्रीमद भगवद्गीतेमध्ये आहे. रामनामाच्या जपाने वाल्याचा वाल्मिकी झाला. इथं त्यांनी ते मूर्तिरूपात तुम्हाला दर्शन दिलेलं आहे. इथं तर मी खरं सांगू, ज्यावेळेला मी ते व्हिडिओ बनवत होते ना, तेव्हा मी एका जागेवर स्तब्ध राहत होते, कारण मला ना ते पुढं जाण्याचं भानच राहत नव्हतं. असं वाटत होतं की हे इथंच थांबावं आणि हे डोळ्यामध्ये मनामध्ये इतकं सामावून घ्यावं ना. मला खरंच सांगू का, ते शूट करताना मी खूप म्हणजे मला माझे जे अहो आहेत ते मला हाक मारायचे, अगं चल. काय होतं की बऱ्याच वेळेला लोक म्हणतात की अरे मी खूप चांगलं वागतोय, मी खूप चांगलं वागतोय, पण माझं का चांगलं होत नाही. असतात बघा, बरेच प्रश्न असतात. मला खूप प्रॉब्लेम्स येतात, मला खूप संकटं येतात. तर काय आहे की असं नाही, तुम्हाला तुमच्या कर्माची, चांगल्या कर्माची ही फळं मिळणार आहेत. फक्त त्याची एक वेळ असते, योग्य वेळ येण्याची फक्त वाट पहा. असं नका करू की मी आत्तापर्यंत खूप चांगला वागलो, आता मला काही सहन होत नाही, मी आता थोडंसं वेगळा मार्ग स्वीकारतो. तर असं काही करू नका. स्वतःच्या हाताने पायावरती काय म्हणतात ना, कुऱ्हाड मारून घेणं, दगड मारून घेणं, हा प्रकार नाही करायचा. असं होतं म्हणजे फॉर एक्झाम्पल आता माझ्या बाबतीतही बऱ्याच वेळेला असं होतं बरं का. बऱ्याच वेळा म्हणण्यापेक्षा मोस्टली असं माझं होतं की मी सर्वांशी खूप प्रेमाने असते, खूप इतरांना आनंद देण्याचा मी प्रयत्न करते. पण बऱ्याच वेळेला असं होतं की समोरचा माणूस त्या लायकीचा नसतो आणि तो बरोबर ते गोष्टी करतो अशा की त्याने आपण हर्ट होतो, दुःखी होतो. पण नाही, ते दुःख आपलं जे असतं ना, ते थोडा वेळच राहतं. कारण आपल्या सुखाची, आनंदाची काळजी घ्यायला जे भगवंत आहेत ना, बास, काही गरज नसते बाकी कुणाची अपेक्षा करण्याची. आणि मी तर कधीच कुणाची अपेक्षा करत नाही की जे मी देईन तेच मला परत मिळेल. नाही, मी फक्त चांगलंच करेन, मी चांगलं कर्म करेन, मी इतरांना वाईट ट्रीट करणार नाही किंवा माझ्या हातातून काही वाईट कर्म होणार नाही, याची काळजी घेणं ही माझी पहिली जबाबदारी. आपण जे काम करतो त्या कामामध्येही प्रामाणिक असणं ही माझी पहिली जबाबदारी. मग मला आनंद देण्याची जबाबदारी कोणाची, तर साक्षात भगवंतांची ती जबाबदारी असते. तुम्ही तिथं निर्धास्त राहायचं. तर ही जी मंडळी आहेत ही तिथूनच सांगलीजवळून आलेली होती. तर ते खूप खुश झाले होते की चला काहीतरी चांगलं इथं शूट करण्याचं काम सुरू आहे, तर आपण अडथळा आणायला नको. तर इथे आता बघा, जेव्हा जेव्हा धर्माचरणाचा ऱ्हास होतो त्यावेळी भगवंत अवतीर्ण होतात. याचं यांनी अतिशय सुंदर असं त्यांनी ना एकाच ठिकाणी तुम्हाला दर्शन घडवलं आहे. जे काही दशावतार आहेत ते सर्व
आहा हा, इथे आलात ना की तुम्ही इथून पुढे जाणारच नाही. हे इतकं सुंदर, आता हे दिसते ना तुम्हाला कॅमेऱ्यामध्ये, हे असं तिथं ज्यावेळेला तुम्ही बघता ना समोर साक्षात ते बघता ना, मग तुम्ही मला ज्यावेळेला तुम्ही जाल आणि त्याच्यानंतर तुम्ही मला प्लीज ह्याबद्दल एक कमेंट करा, नक्की कमेंट करा की तुम्हाला हे दृश्य पाहून काय वाटलं आणि काय फील झालं. तर मंडळी, आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे तर तुम्ही नक्की मला कमेंटमध्ये सांगायचं आहेच, पण तुम्ही एक करायचं आहे की हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, जेणेकरून तुम्हाला ज्यांना कुणाला माहिती द्याविषयी अशी तुमची इच्छा आहे त्यांना ही माहिती मिळेल. आणि चला, आता आपला एक्झिट मार्ग इथून आहे आणि आणि जो दुसरा पार्ट असणार आहे मंदिराचा वगैरे, तोही तुम्हाला पाहता येईल. तर त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि या चॅनेलला भरभरून प्रतिसाद आणि प्रेम द्या. धन्यवाद. जय श्रीकृष्ण.